नमस्कार, आपण पाहताय शेगाव लाईव्ह. देशभर सुरू असलेल्या औद्योगिक बंद आणि ग्रामीण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातून मोठी हालचाल समोर आली आहे. कामगार, शेतकरी, विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार निदर्शने केली. अमेरिका भारत करार, 4 नवीन श्रमसंहिता आणि रोजगार हमी कायद्यातील बदल या मुद्द्यावर देशभर आंदोलन सुरू असताना अकोले तालुक्यातून हजारो कामगार आणि शेतकरी रस्त्यावर उतरले. संघटनांचा आरोप, कामगार हक्क कमी होत आहेत, रोजगार हमी कमकुवत होत आहे आणि कृषी व आर्थिक धोरणाचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातून सुरू झालेली भव्य रॅली अकोले शहराच्या प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर पोहोचली. हजारो लोकांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. लाल झेंडे, जोरदार नारे आणि संघटनांचा तीव्र संदेश. डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाड, गणेश ताजने, रंजना पराळ, निर्मला मांगे, संगीता साळवे, हेमलता शेळके आणि भीमा मुठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर तीव्र टीका करत कामगार शेतकरी हितासाठी ठोस निर्णयाची मागणी केली. देशभर आंदोलन सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अकोलेतील हे आंदोलन राष्ट्रीय चर्चेचा भाग बनत आहे. कामगार, शेतकरी आणि सरकार यांच्यातील हा संघर्ष पुढे कोणते वळण घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा. घेतल्याशिवाय राहत नाही. प्रश्न द्या.